एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं, याची व्हॅल्यू काढायची, याचं एक्सपान्शन करायचं. तर आपण कसं करणार तर ते शिकू आता. तर इथे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचं. कोणत्या एलिमेंटला, कोणत्या डिटर्मिनंटला, तर हा जो डिटर्मिनंट आहे त्यामध्ये जो हा आपण करायचा डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटमध्ये आपण हा डिटर्मिनंट धरू. ह्यानी ह्याला मल्टिप्लाय केले, हा डिटर्मिनंट घेऊन घेऊ आपण. a22 a23 a32 अँड a33. नंतर मायनसचं चिन्ह द्यायचं, मायनसचं चिन्ह द्यायचं. आता मल्टिप्लिकेशन करायचं ह्या एलिमेंटने, ह्या नंबरनी a12. आता परत कोणते एलिमेंट घ्यायचे ह्या डिटर्मिनंटमध्ये, ह्या कॉलममधले हे दोन नाही घ्यायचे, हे दोन ह्या कॉलममध्ये घ्यायचे, फर्स्ट आणि थर्ड कॉलममध्ये. म्हणजे a21 a23 a21 a23 a31 आणि a33. आता पहिल्यांदा आपण मायनस घेतला, आता प्लस घ्यायचा आणि ह्या एलिमेंटनी मल्टिप्लाय करायचा. आता हा डिटर्मिनंट घ्यायचा मल्टिप्लाय करण्यासाठी. a21 a22 a31 अँड a32. एकदा मायनस केलं, एकदा प्लस केलं. पहिला हा नंबर घेतला, मग आपण नंतर हा डिटर्मिनंट घेतला, हा डिटर्मिनंट घेतल्यानंतर हा नंबरने मल्टिप्लाय केलं ह्या नंबर्स ह्या डिटर्मिनंटला, नंतर प्लस साइन घेतलं, मग ह्यानी मल्टिप्लाय केलं ह्या डिटर्मिनंटला. तर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर इथे आधी पहिल्यांदा आपण मायनस करतो आणि नंतर प्लस करतो. तर इथे लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा ह्या फर्स्ट नंबरनी म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्या नंबरनी आपण डिटर्मिनंट तयार होतो, त्याला मल्टिप्लाय करतो. आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात आपल्याला माहिती, सेकंड ऑर्डरचा. ए बी जर सी डी जर असे एलिमेंट्स असतील आणि हा सॉल्व करायचा, याची व्हॅल्यू काढायची, तर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं. मग ए डी मायनस बी सी. त्याचप्रमाणे आपल्याला सगळे डिटर्मिनंट नंतर सॉल्व करायचे. आता इथे आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे, त्याचं एक्सपान्शन करायचं, ह्याची व्हॅल्यू काढायची, ह्याची किंमत काढायची. तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो तिथे वापरायचा. 3 ने आधी आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं. मग 3 in 1 2 3 अँड -1. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा नंबर घ्यायचा आहे आणि आधी मायनस आणि नंबर नंतर मायनस केलं आणि हा नंबर आहे -4. हे मल्टिप्लाय करायचं डिटर्मिनंटला. त्याच्यामध्ये 1 2 आणि -2 -1 हे नंबर येणार. आता त्यानंतर प्लस करायचं आहे, ह्यानी मल्टिप्लाय करायचं आहे ह्या डिटर्मिनंटला. मग 1 1 अँड 2 3. आणि आता सॉल्व करायचं आहे आपण. पहिल्यांदा आता हे सॉल्व करून घ्यायचं आणि नंतर मग मल्टिप्लाय करायचं इक्वल टू 3. मग तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये मायनस. मग 1 into -1. 1 into -1 means -1. ब्रॅकेटमध्ये घेऊ 1 into -1 मायनस 3 into -2 या अंदर ब्रॅकेटमध्ये घेऊ. आता हे निगेटिव्ह कम्स पॉझिटिव्ह, आपण पॉझिटिव्ह करून घेऊ 4. तर हे सॉल्व करू. कंसामध्ये 1 into -1 मायनस 2 into -2. मग प्लस 5 1 into 3 मायनस 2 into 1. हे सॉल्व करायचं. 3 in bracket 1 into -1 -1 अँड मायनस आणि हे 3 into 6 मायनस 6 होणार. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 6. नंतर प्लस 4 इन ब्रॅकेट -1 निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह 4. मग प्लस साइन प्लस 1 into 3 3 निगेटिव्ह 2. आता हे सॉल्व करून घेऊ. 3 इन ब्रॅकेट -1 किंवा -1 प्लस 5 मीन्स प्लस 6 मीन्स 5 प्लस 4 3 प्लस 5 1. हे सॉल्व करू. 3 into 5 15 प्लस 4 into 3 12 अँड 5 into 1 5. इथे सगळ्यांची ॲडिशन करायची. 15 प्लस 12 प्लस 5 32. 15 अधिक 12 अधिक 5 बरोबर 32. 32. आन्सर इज हिअर 32. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे 32. ह्या डिटर्मिनंटची किंमत आहे 32 32.